नमस्कार, मी ॲडव्होकेट माधुरी चौधरी। हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आजचा आपला हा विषय अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे। जर बायकोचे अफेअर असेल तर नवऱ्याने काय करावे? हा विषय भावनिक आहे, पण आपण आज याकडे कायद्याच्या दृष्टीने आणि शांतपणे पाहणार आहोत। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, संशय आणि सत्य यात खूप फरक असतो। फक्त शंका असल्यावर निर्णय घेऊ नका। भावनेच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलू नका। खात्रीशीर पुरावा आहे का हे आधी तपासा, कारण चुकीच्या आरोपामुळे तुमच्यावर केस होऊ शकते। पूर्वी भारतीय कायद्यात अडल्ट्री हा गुन्हा होता, पण आता तो गुन्हा राहिला नाही। म्हणजे जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करायचा आहे असे जर म्हणला तर तो गुन्हा होत नाही आणि पोलीस त्याची दखलही घेत नाहीत। पण याचा अर्थ असा नाही की काहीच करता येत नाही। हा विषय आता घटस्फोटासाठी कारण म्हणून वापरता येतो। मग आता तुम्हाला काय करायला हवे? तर सगळ्यात आधी तुम्ही शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा, नातं वाचवण्याचा प्रयत्न करा। पुरावे गोळा करा, मेसेजेस, कॉल रेकॉर्ड्स, फोटो किंवा इतर डिजिटल पुरावे। पण लक्षात ठेवा, बेकायदेशीर पद्धतीने पुरावे गोळा करू नका। नंतर घटस्फोटासाठी अर्जही करू शकता। जर नातं टिकवणं शक्य नसेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मानसिक छळ या आधारावर केस दाखल करू शकता। अफेअरमुळे मानसिक त्रास झाल्याचं तुम्ही दाखवू शकता। तसेच तुम्हाला मुलांचा सुद्धा विचार करणं महत्त्वाचं आहे। त्यांचं भवितव्य हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही आता काय करू नये? तर तुम्ही बायकोला मारहाण करू नका, तिला धमक्या देऊ नका, सोशल मीडियावर बदनामीही करू नका, कारण यामुळे उलट तुमच्यावरच केस होऊ शकते। मग त्यामध्ये 498A डोमेस्टिक व्हायलेन्स अशा केस तुमच्यावर होऊ शकतात। म्हणून माझा शेवटचा सल्ला हा आहे की तुम्ही शांत राहा, भावनिक निर्णय टाळा, योग्य वकिलांचा सल्ला घ्या। प्रत्येक केस ही वेगळी असते, त्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला अशा प्रकारच्या कायद्याचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।